भारतातलीच नाही तर संपूर्ण आशिया खंडातली सर्वात लांब रेल्वे गाडी ही आपल्या भारतामध्ये नुकतीच सुरू केलेली आहे। याच्याबद्दल आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याबद्दल माहिती पाहूया। तर बघा, सर्वात लांबीने जास्त असणारी रेल्वे गाडी जी आशिया खंडातली आहे ती आपल्या भारतामध्ये सुरू झाली। तिचं नाव आहे रुद्राक्ष एक्सप्रेस किंवा रुद्राक्ष रेल्वे गाडी। या रेल्वे गाडीची एकूण लांबी जी आहे ती एकूण 4.5 किलोमीटर एवढी आहे। या रेल्वेला एकूण 7 इंजिन बसवलेले आहेत आणि एकूण 354 डबे बसवलेले आहेत, लक्षात ठेवा। आणि ही जी रुद्राक्ष रेल्वे गाडी आहे ही झारखंड राज्यातील गंज ख्वाजा रेल्वे स्टेशन ते गढ़वा रोड रेल्वे स्टेशन यांच्या दरम्यान धावणार आहे। याच्या अगोदर सुपर वासुकी नावाची 3.5 किलोमीटर लांबीची जी रेल्वे होती ही भारतातली सर्वात लांब होती। ही छत्तीसगड मधील कोरबा पासून महाराष्ट्रातील राजनंदगाव यांच्या दरम्यान धावत होती, पण आता हिचं रेकॉर्ड तोडून रुद्राक्ष गाडी झालेली। आता ही जी रुद्राक्ष रेल्वे गाडी ही मालवाहू आहे, लक्षात ठेवा, प्रवासी वाहतुकीसाठी नाहीये। प्रवासी वाहतुकीच्या गाड्या एवढ्या लांब नसतात। भारतातली सर्वात लांब प्रवासी वाहतूक रेल्वे जी आहे ती आहे प्रयागराज एक्सप्रेस। ती प्रयागराज ते दिल्ली यांच्या दरम्यान धावते। त्याच्यानंतर जर रेल्वेबद्दल सांगायचं झालं, लांब रेल्वे पाहितली पण सर्वात जास्त अंतर कापणारी भारतातली जर रेल्वे कोणती असेल तर ती आहे विवेक एक्सप्रेस। ही दिब्रुगड पासून ते कन्याकुमारी यांच्या दरम्यान 4189 किलोमीटर एवढं अंतर कापते। जगामधली जर सर्वात लांब अंतर कापणारी रेल्वे गाडी सांगायचं झालं तर ती रशिया देशामध्ये, त्या रेल्वेचं नाव आहे ट्रान्स सायबेरियन रेल्वे। आणि जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म जो आहे तो आपल्या भारतामध्ये आहे, त्यामुळे लक्षात ठेवा कर्नाटक मध्ये हुगळीचा जो रेल्वे प्लॅटफॉर्म आहे तो जगातला सर्वात लांब आहे। त्याची 1507 मीटर एवढी लांबी आहे। त्याच पद्धतीने सर्वात मोठं जगातलं रेल्वेचं जाळं जर कोणत्या देशाचं असेल तर तो देश आहे अमेरिका। आणि भारताचा रेल्वे जाळ्यामध्ये आशिया खंडामध्ये पहिला क्रमांक लागतो आणि जगामध्ये 4था क्रमांक लागतो, लक्षात ठेवा। आणि भारतातली सर्वात वेगवान सध्याची रेल्वे गाडी जर कोणती असेल तर ती आहे वंदे भारत, कारण वंदे भारतचा एकूण वेग 180 किलोमीटर पर आवर एवढा आहे।